तर पहा मित्रांनो, आज राज्यघटना आणि पंचायत राज या घटकावर आपल्याला काय करायचंय, विश्लेषण करायचंय. इथून मग आपण इतिहास, त्याच्यानंतर भूगोल, त्याच्यानंतर आज काय तर पंचायत राज. भारताच्या घटना समितीचा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, तर कोण होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोण होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ही जी मसुदा समिती होती, ही मसुदा समिती जी आपली संविधान सभा होती, काय होती, संविधान सभानुसार ज्या आपल्या भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी एक समिती नेमली होती, तर ती समिती कोणती होती, मसुदा समिती. संविधान सभेची सर्वात महत्वाची समिती, कशी, सर्वात महत्वाची समिती. आणि ती महत्वाची समिती म्हणलं तर ती कोणती समिती, मसुदा समिती. या मसुदा समितीमध्ये सदस्य होते 7. किती होते, मसुदा समितीमध्ये 7 सदस्य होते. आणि त्या जी समिती होती त्याचा अध्यक्ष होते डॉक्टर B.R. आंबेडकर. आपल्याकडे पहा, पहिली होती संविधान सभा. काय आली होती, संविधान सभा. आणि त्या संविधान सभेचे जे अध्यक्ष होते ते अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद. कोण होता, राजेंद्र प्रसाद. या संविधान सभेचा अस्थायी अध्यक्ष कोण, अस्थायी अध्यक्ष होता सच्चिदानंद सिन्हा. कोण होता, सच्चिदानंद सिन्हा हा व्यक्ती संविधान सभेचा अस्थायी अध्यक्ष. काय, अस्थायी अध्यक्ष. ही जी संविधान सभा होती, संविधान सभेची पहिली बैठक, काय, संविधान सभेची पहिली बैठक, ती पहिली बैठक भरली होती 9 डिसेंबर 1946. या ठिकाणी संविधान सभेची पहिली बैठक काय झाली होती, स्थापन झाली. आणि त्यानुसार आपण काय केलं, संविधान सभा निर्माण करण्याचं काय केलं होतं, ठरलं होतं. आणि त्यानुसार डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्या संविधान सभेचे कोण होतं, अध्यक्ष. ही जी संविधान सभा होती, या संविधान सभेचे सदस्य होते, काय, सदस्य संख्या, या संविधान सभेची सदस्य संख्या होती 299. किती होती, 299 सदस्य संख्या होती. आणि त्यानुसार आपण ही जी मसुदा समिती होती, ही मसुदा समितीची जी आपण स्थापना केली होती, काय केली होती, स्थापना ती केली होती 29 ऑगस्ट 1947 ला. कधी केली होती, 29 ऑगस्ट 1947 ला मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. आणि त्यानुसार भारतीय राज्यघटना तयार करण्यास सुरुवात केली होती. आणि ती घटना तयार करण्याचे कार्य कोणाकडे देण्यात आलं होतं, तर डॉक्टर B.R. आंबेडकर. आणि आपली घटना निर्माण करण्यासाठी जी घटना आपली निर्माण केली आपण, ती केली होती 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. या कालावधीत आपली भारताची राज्यघटना काय केली होती, आपण लिहिली होती. भारताची राज्यघटना लिहून झाली होती 26 नोव्हेंबर 1949. कधी झाली होती, 26 नोव्हेंबर 1949 ला काय केली, ही आपण स्वीकारली होती. काय केली होती, स्वीकारली होती 26 नोव्हेंबर 1949 ला. आणि त्याच्याच नंतर 26 जानेवारी 1950 ला काय झालं होतं, 26 जानेवारी 1950 ला काय झाली होती, ही भारताची राज्यघटना आपल्या भारताला लागू झाली होती. आणि या 49 ला जो भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्या व्यक्तीने काय केलं होतं, भारतीय राज्यघटनेवर काय केलं होतं, स्वाक्षरी केली होती. आणि ती लागू झालं होतं 26 जानेवारी 1950 पासून. त्याच्यानंतर पहा, महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा महाराष्ट्रात विचारलं, किती, महाराष्ट्रात सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात महानगरपालिका आहेत, तर कोणत्या जिल्ह्यात आहे, ठाणे. आणि यात एकूण महानगरपालिका तर विचारल्या तर एकूण 6 महानगरपालिका किती आहे, ठाणे जिल्ह्यात एकूण 6 काय आहेत, महानगरपालिका आहेत. महाराष्ट्रात पहिली महानगरपालिका, महाराष्ट्रात पहिली महानगरपालिका आणि ती महानगरपालिका म्हणजे कोणती रे, मुंबई. कोणती, पहिलीचं नाव होतं बृहमुंबई महानगरपालिका. पण 1990 पासून काय झालं होतं, बृहमुंबईचा कोणता जिल्हा निर्माण झाला होता, मुंबई उपनगर. कोणता झाला होता, मुंबई उपनगर. याची जी स्थापना आहे, काय, जर स्थापना विचारलं तर सांगायचं 1888. कधी आहे, 1888च्या ऍक्ट नुसार मुंबईमध्ये सर्वात पहिली महानगरपालिका स्थापन करण्यात आली होती. महाराष्ट्रात सध्या एकूण महानगरपालिका जर एकूण महानगरपालिका विचारल्या तर किती रे, 29. आणि शेवटची महानगरपालिका जर विचारली तर सांगायची जालना. कोणत्या जिल्ह्यात रे, जालना जिल्ह्यात शेवटची 29वी महानगरपालिका. त्याच्यानंतर मला सांगा 27वी, 28वी आणि 29वी. तर 27वी महानगरपालिका जर विचारली तर कोणती सांगायची रे, पनवेल. कोणती आहे, पनवेल. 28वी इचलकरंजी ही कोणत्या जिल्ह्यात आहे, कोल्हापूर. आणि आता कोणती रे, जालना. अशा एकूण आता महाराष्ट्रात 29 महानगरपालिका आहे. हे जो ठाणे जिल्हा, या ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त महानगरपालिका आहे. ठाणे जिल्हा जर म्हटलं तर पहा, ठाणे जिल्हा
ठाणे जिल्ह्यापासून नवीन जिल्हा निर्माण झाला होता? नवीन जिल्हा कधी निर्माण झाला होता रे? 2014 ला. कधी झाला होता? 2014 निर्माण झाला होता. कोणता? तर पालघर. कोणता झाला होता? पालघर जिल्ह्यात. या जो ठाणे जिल्हा, या ठाणे जिल्ह्यात दोन महत्वाचे धरणे पहा. एक तानसा, त्याच्यानंतर वैतरणा, त्याच्यानंतर मोडक सागर. कोणता आहे? मोडक सागर. हे 2 ते 3 महत्वाचे धरणे आहेत. आणि तानसा आणि वैतरणा हे 2 जलाशय मुंबईला काय करतात? पाणी पुरवठा. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे जे 2 धरणे ते कोणते? एक तानसा आणि एक वैतरणा. आणि हे दोन्ही जे धरणे हे कोणत्या जिल्ह्यात आहेत? ठाणे जिल्ह्यात. कोणत्या जिल्ह्यात? ठाणे जिल्ह्यात आहे. पहा, भारतीय राज्यघटनेत आतापर्यंत किती घटना दुरुस्ती करण्यात आल्या? तर किती घटना दुरुस्ती आहे? 106. आतापर्यंत 106 घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटनेत पहिली घटना दुरुस्ती आणि ती पहिली घटना दुरुस्ती आपण केली होती 1951 ला. कधी केली होती? 1951 ला पहिली घटना दुरुस्ती करण्यात आली होती. आणि ही आताची जी 106वी घटना दुरुस्ती, ती घटना दुरुस्ती केली आपण 2023. कधी केली होती? 2023. आणि ही 2023 जी 106वी घटना दुरुस्ती, ही घटना दुरुस्ती होती महिलांना आरक्षण. काय? महिलांना आरक्षणासाठी जो आपण 106वी घटना दुरुस्ती. आणि ती घटना दुरुस्ती ज्या वेळेस राष्ट्रपती कोण होतं रे? रामनाथ कोविंद. कोण होता? रामनाथ कोविंद या व्यक्तीने याच्यावर स्वाक्षरी केली. आणि हे जे महिला आरक्षणाचं जे जी घटना दुरुस्ती, ही दोन्ही एक राज्यसभेत आणि लोकसभेत. कुठं? लोकसभेत बहुमताने पारित झालं होतं. कसं झालं होतं? बहुमताने पारित. जेव्हा कोणतंही जे विधेयक असेल ते विधेयक एक तर राज्यसभेत पहिले पास व्हावं लागतं, त्याच्यानंतर कुठं? लोकसभेत. आणि राज्यसभेत आणि लोकसभेत दोन्ही बहुमताने जर पारित झालं तेव्हाच ते कोणाकडे? राष्ट्रपती जाते. कोणाकडे? राष्ट्रपतीकडे जाते. आणि ज्या वेळेस राष्ट्रपती त्याच्यावर स्वाक्षरी होईल त्याच वेळेस कोणती घटना दुरुस्ती काय होती? लागू होती. अन्यथा लागू होत नाही. जर राज्यसभेत पारित झालं आणि लोकसभेत पारित झालं नाही तर ते विधेयक तिथंच बरखास्त होतंय. परंतु जर राज्यसभा आणि लोकसभा या दोन्हीनं जर ते विधेयक पात्र केलं, काय? दोन्हीनं विधेयक पात्र केलं आणि जर ते राष्ट्रपतीला अपात्र ठरवता येत नाही. ज्यावेळेस इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या त्यावेळेस त्यांनी तो कायदा आणलेला आहे की राष्ट्रपतीवर जे विधेयक असेल ते बंधनकारक राहील. त्या घटना दुरुस्तीनुसार तो राष्ट्रपती तो जे विधेयक असेल तो म्हणजे अमान्य करू शकत नाही. जर राज्यसभेत आणि लोकसभेत जर बहुमताने पारित झालं तर राष्ट्रपतीला त्याच्यावर स्वाक्षरी करावं म्हणजे करावं लागती. समजलं? आपण त्याच्यानंतर पहा, एक घटना दुरुस्ती केली होती 73वी घटना दुरुस्ती. कितवी? 73वी घटना दुरुस्ती. 73वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी केली होती आपण? 1976. कधी केली होती? नाही सॉरी, जी 73वी नाही, 42वी घटना दुरुस्ती. कितवी? 42वी घटना दुरुस्ती. कितवी घटना दुरुस्ती? 42वी घटना दुरुस्ती. आणि ती 42वी घटना दुरुस्ती केली होती आपण 1976 ला. कधी केली होती? 42वी घटना दुरुस्ती. आणि या घटना दुरुस्तीनुसार काय केलं होतं? प्रस्तावनेत 3 शब्द टाकण्यात आले होते. माहिती ना? प्रस्तावना बदल. कोणते शब्द होते रे? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता. हे 3 शब्द या 42वी घटना. त्याच्यानंतर येते 44वी घटना दुरुस्ती. कितवी घटना दुरुस्ती? 44वी घटना दुरुस्ती. ही 44वी घटना दुरुस्ती 1978 ला. आणि हे जे कायदे होते 1976 चे राहिलेले कायदे काय पात्र झाले होते? 1978च्या कायद्यानुसार काय केले होते? पारित केले होते. त्याच्यानंतर 61वी घटना दुरुस्ती. कितवी? 61वी घटना दुरुस्ती. कायसाठी 61वी घटना दुरुस्ती? मतदान करण्याचे वय 21 वरून 18 करण्यात आले होते. कशावरून? 18 करण्यात आले. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार? 61वी घटना दुरुस्ती. त्याच्यानंतर मला सांगा 86वी घटना दुरुस्ती. या 86वी घटनेनुसार आपण 11वा मूलभूत कर्तव्य जोडला होता. काय केलं होतं? 11वी अनुसूची. काय? सॉरी, 11वी अनुसूची जोडण्यात आली होती. जोडण्यात आली 86वी घटना दुरुस्ती 2002. कधी आली होती? 86वी घटना दुरुस्ती 2002. त्याच्यानंतर पहा, निवडणूक आयोग. निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे? काय? कोणाला आहे? राष्ट्रपती. कोणाला आहे? राष्ट्रपती. आणि ही जी निवडणूक आयोगाचा जो अध्यक्ष असतो त्याचा जे निवड करायचा जी
संमती असती ती कोणाकडे असती? राष्ट्रपतीकडे. मला सांगा निवडणूक आयोग, हे जो निवडणूक आयोगाचा कलम, निवडणूक आयोगाचा कलम आहे 324. किती रे? 324. 148 कलम आहे कोणाचं? नियंत्रक व महालेखा परीक्षक. कोणाचं आहे? नियंत्रक व महालेखा परीक्षकचं कलम एक, कलम 148. किती आहे? कलम 148. आणि ह्या निवडणूक आयोगाचा कलम किती येत आहे? 324. त्याच्यानंतर पहा वित्त आयोग. काय? वित्त आयोग. या वित्त आयोगाचा कलम येते 280. किती येत आहे? 280. नियंत्रक व महालेखा परीक्षक. काय? नियंत्रक व महालेखा परीक्षक. नियंत्रक महालेखा परीक्षक याची कलम येते 148. किती ती? 148. आणि निवडणूक आयोगाची कलम 324. पहिला निवडणूक भारताचे पहिले निवडणूक आयुक्त, पहिले निवडणूक आयुक्त तर सुकुमार सेन. कोण आहे? सुकुमार सेन हा व्यक्ती भारताचा पहिला. आणि सध्याचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार नाही तर ज्ञानेश कुमार झालेला व्यक्ती आहे. कोण आहे? ज्ञानेश कुमार. आणि हा 26वा आहे. कितवा आहे? 26वा निवडणूक आयुक्त आहे. त्याच्यानंतर पहा महाराष्ट्राचा. काय रे? महाराष्ट्राचा निवडणूक आयुक्त तर तो दिनेश वाघमारे. कोण आहे? दिनेश वाघमारे हा व्यक्ती सध्याचा एस चोकलिंगम याच्या अगोदरचा होता. कोण होता? एस चोकलिंगम याच्या अगोदरचा होता. त्याच्यानंतर झाला दिनेश वाघमारे. हा कशाचा आहे रे? महाराष्ट्र निवडणूक आयोग नियुक्त. आणि हा कोणता आहे? भारताचा निवडणूक आयुक्त जर कोण म्हटलं तर कोण? ज्ञानेश कुमार. कोण आहे? ज्ञानेश कुमार. हा दिनेश वाघमारे. कोण आहे? दिनेश वाघमारे. पण कशाचा? महाराष्ट्राचा निवडणूक आयुक्त. आणि याची जर या व्यक्ती जर निवड करायची म्हटलं तर कोण करतंय? राष्ट्रपती. आणि जर महाराष्ट्रात जर करायची म्हटलं तर त्याचा कोण करतो? राज्यपाल. कोण करतो? याची ज्याची नियुक्ती करतो महाराष्ट्रात तो करतो राज्यपाल. कोण करतो? राज्यपाल. आणि राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? तर कोण करतो? राष्ट्रपती. कोण करतो? राष्ट्रपती. राष्ट्रपतीचं कलम जर म्हटलं तर 52. किती आहे? 52. त्याच्यानंतर राष्ट्रपतीचा शपथ कलम. राष्ट्रपतीचा शपथ जर कलम विचारलं तर सांगायचं 60. किती आहे? 60. याचा जर विचारलं राष्ट्रपतीचा महाभियोग. जर राष्ट्रपतीचा महाभियोग विचारलं तर सांगायचा कलम 61. विचारलं राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार. राष्ट्रपतीला दयेचा अधिकार कलम 123. किती आहे? कलम 123. त्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून संविधानात घेण्यात आलेले आहे? तर कोणत्या देशाकडून घेण्यात आलेले? रशिया. कोणत्या देशातून घेण्यात आलेले? रशिया. भारतात मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून स्वीकारला म्हणून तर रशिया. कोणत्या देशाने घेतले? बरं त्याला सांगा हे झाले मूलभूत कर्तव्य. मला सांगा मूलभूत हक्क आपण कोणत्या देशाकडून घेतले? तर मूलभूत हक्क घेतले आपण अमेरिका. कोणत्या देशाकडून घेतले? अमेरिका. कोणत्या देशाकडून घेतले? मूलभूत हक्क अमेरिका. मला सांगा मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेत भाग किती मध्ये रे? भाग 3. आणि जर विचारलं याची जर कलम कलम जर विचारली मूलभूत हक्काची सांगायचं 12 ते 35 पर्यंत. किती पर्यंत आहे? 12 ते 35 पर्यंत. आणि हे जे मूलभूत कर्तव्य आपण घेतले रशिया जर विचारलं याचं कलम तर मूलभूत कर्तव्याचं कलम सांगायचं 51A. किती आहे? 51A. आणि जर भाग विचारला तर भाग सांगायचा काय? भाग 4. किती मध्ये? भाग 4 मध्ये मूलभूत कर्तव्य दिलेली आहे. आणि भाग 3 मध्ये काय दिले? मूलभूत हक्क. जर विचारलं घटनादुरुस्ती आपण कोणत्या देशातून घेतली? घटनादुरुस्ती कोणत्या देशातून घेतली तर सांगायची दक्षिण आफ्रिका. कोणत्या देशातून घेतली? दक्षिण आफ्रिका. त्याच्यानंतर मला सांगा राष्ट्रपती पद आपण कोणत्या देशातून घेतले? राष्ट्रपती पद आपण घेतले अमेरिकेकडून. कोणत्या देशातून घेतलंय? अमेरिका या देशाकडून आपण राष्ट्रपती पद घेतलेलं आहे. आणि भारतीय राज्यघटनेचे मूलभूत कर्तव्य आहेत ते आपण कोणत्या संविधानातून घेतले? तर कोणत्या? रशिया. कोणत्या देशातून घेतले? रशिया. मूलभूत हक्क घेतला आपण अमेरिकेकडून. मूलभूत हक्काची कलम जर विचारली तर सांगायचं 12 ते 35. केंद्रशासित प्रदेशातून लोकसभेवर किती खासदार निवडले जातात? तर किती खासदार निवडले जातात रे? 13 केंद्रशासित प्रदेश. मला सांगा भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश किती? एकूण केंद्रशासित प्रदेश किती रे? 8. आणि या 8 केंद्रशासित प्रदेशातून आपल्या भारतामध्ये किती खासदार निवडले जातात? तर किती? 13. मला सांगा एकूण लोकसभेचे खासदार किती आहेत? एकूण लोकसभा सदस्य किती रे? 500.
545 किती आहे? 545 एकूण सदस्य आहे. त्याच्यानंतर मला सांगा महाराष्ट्रात लोकसभा सदस्य, महाराष्ट्रात लोकसभा सदस्य किती रे? 48. सर्वात जास्त लोकसभा सदस्य कुठे आहेत? किती आहेत? सर्वात जास्त लोकसभा सदस्य उत्तर प्रदेश किती आहेत? 80. किती सदस्य आहेत? 80 सदस्य. सर्वात जास्त लोकसभा सदस्य जर विचारलं, राज्यसभा जर विचारलं तर कोणत्या राज्यात सांगायचे? यूपी. आणि भारतातून टोटल किती निवडून जातात? 545. आणि केंद्रशासित प्रदेशातून आपण किती निवडतो? 13 खासदार निवडून दिले जातो. महाराष्ट्रात निवडले जातात किती? तर 48 खासदार. महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणाला देतो? काय रे? महापौर कोण असतो? हा जो व्यक्ती असतो हा असतो महानगरपालिकेचा अध्यक्ष. कोण असतो? ही जी महानगरपालिका असती तो कोण असतो? त्याच्याकडे कोणाला, त्याला विभागीय आयुक्त कोण असतो? विभागीय आयुक्ताकडे आपला राजीनामा सादर करावा लागतो. आणि हा जो महापौर असतो हा महानगरपालिका अध्यक्ष असतो. असा कोण असतो? हा महानगरपालिकेचा अध्यक्ष असतो. आणि हा शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? प्रथम नागरिक. शहराचा प्रथम नागरिक असलेला व्यक्ती कोणता? तर तो कोण आहे? महापौर. आणि या महापौराची जी निवड होती काय होती? याची जी निवड होती, आता निवड व्हायला लागली जनतेतून, पण याच्या अगोदर याची निवड व्हायची नगरसेवकामधून. कोणामधून व्हायची? नगरसेवक. ज्याचे सर्वात जास्त नगरसेवक तो व्यक्ती कोण व्हायचा? महापौर निवडला जायचा. कोण निवडला जायचं रे? नगरसेवक मधून निवड. आता याची निवड जनतेमधून होती. काय होते? जनतेपासून. जसं आपल्याकडे सरपंचाची निवड ही सदस्यापासून निर्माण व्हायची, तशी नगरसेवकाकडून जो नगरसेवक निवडून यायचा, त्याचे सर्वात जास्त नगरसेवक निवडून येतील तो कोण व्हायचा? महापौर. आणि त्या महापौराला आपला राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो? विभागीय आयुक्त. कोणाकडे द्यावा लागतो? विभागीय आयुक्त. आणि हे जे नगरसेवक असतात या नगरसेवकाला आपला राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो? तर महापौराकडे. कोणाकडे द्यावा लागतो? आपला राजीनामा या नगरसेवकाला राजीनामा द्यावा लागतो महापौर. आणि महापौर ज्या ठिकाणी महानगरपालिका असतात त्याच ठिकाणी हे महापौर निवडून दिलेले जातात. काय असतात? नगरपालिका असते आणि एक महानगरपालिका. परंतु हे असतात महानगरपालिका, नगरपालिकेचे नसतात. नगरपालिकेमध्ये नगरपालिका अध्यक्ष असतो. कोण असतो? नगरपालिका अध्यक्ष. अंतरांतरिक प्रश्नाचे उत्तर किती काळात देण्याची सर्वसाधारणपणे शासनाला मुभा असते? काय असतं? 3 महिने. काय असते? 3 महिने. आपल्याकडे जे शासन असते आणि त्या शासनाला आपण कोणत्याही एखाद्या प्रश्नाचं जर उत्तर विचारलं, शासन मग कोणतं राज्यसभा असू द्या, लोकसभा असू द्या, त्यांना जर विचारलं एखादा प्रश्न आपण त्यांच्याकडे जर निर्माण केला, माहितीचा अधिकार आला होता आपल्याकडे 2005. कधी आला होता रे? माहिती अधिकार. माहिती अधिकार कधीचा आहे? 2005. या माहिती अधिकारानुसार आपण काय करू शकतो की कोणत्याही समजा काही काम आपलं अडकले असेल त्यानुसार आपण कुठे माहितीचा अधिकार काय करू शकतो? टाकू शकतो. आणि त्या माहितीच्या अधिकारानुसार जे शासन आपल्याला जे उत्तर देते त्या उत्तर देण्याची मुभा त्याला किती महिने असते? 3 महिन्याच्या आत त्या व्यक्तीला काय करावं लागतं? स्वतःचा न्याय द्यावा लागतो. कोणत्या अधिकारानुसार? माहिती अधिकार 2005 नुसार. ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते? ही जी ग्रामपंचायत असते त्याला मान्यता देते पंचायत समिती. कोण देते? पंचायत समिती. आपल्याकडे जी ग्रामपंचायत असते ग्रामपंचायतीला वरून म्हणजे केंद्र शासन, त्याच्यानंतर राज्य शासन, त्याच्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती. याला ग्रामपंचायतीला अनुदान कोण कोण देते? पहिले देते केंद्र शासन. कोण देते? केंद्र शासन. त्याच्यानंतर राज्य शासन, त्याच्यानंतर देते जिल्हा परिषद. कोण देते? जिल्हा परिषद. आणि त्याच्यानंतर देते पंचायत समिती. कोण देते? पंचायत समिती. कोण देते? पंचायत समिती. परंतु हे देते काय देते? हे देते निधी. काय देते? हे सर्व गोष्टी निधी देतात. परंतु यांना अनुदान देण्याचं काम ती करते म्हणजे कोण? पंचायत समिती. काय करते? पंचायत समिती. जे ग्रामपंचायतीचं कोणतंही काम जर ठरवायचं असेल तर ते सर्वात पहिले जिल्हा परिषद मध्ये मान्य होते. कुठे होते? जिल्हा परिषद. आणि जिल्हा परिषद निधी देते पंचायत समितीला. आणि पंचायत समितीमध्ये निधी भेटतो कोणाला? ग्रामपंचायत. कुठे भेटतो? ग्रामपंचायतला. या जो अध्यक्ष असतो कोणाचा? पंचायत समितीचा. काय? पंचायत समितीचा अध्यक्ष असतो कोण रे? पंचायत समितीचा अध्यक्ष असतो सभापती. कोण असतो? सभापती. या जो पंचायत समितीचा सभापती असतो तो याचा असतो अध्यक्ष. जर विचारला पंचायत समितीचा सचिव, याचा सचिव कोण असतो? तर तो सचिव असतो बीडीओ. कोण असतो? बीडीओ. याला आपण म्हणतो गट विकास अधिकारी. गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा कोण असतो? सचिव. आपल्याकडे असते ग्रामपंचायत. या ग्रामपंचायत मध्ये सदस्य संख्या, या सदस्य संख्या असते 7 ते 17. 7 ते 17 पर्यंत सदस्य संख्या असते ग्रामपंचायत मध्ये. आपली जी ग्रामपंचायत गाव पातळीवर नियंत्रण, काय? गाव पातळीवर नियंत्रण व सुव्यवस्था
सुव्यवस्था ठेवण्याचे काम, कायचं काम? सुव्यवस्था ठेवण्याचे काम हे कोण करतंय? तर ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतीचा जो अध्यक्ष असतो, कोण असतो रे? ग्रामपंचायतचा अध्यक्ष असतो, तो असतो सरपंच. कोण असतो? सरपंच. आणि या ग्रामपंचायतीचा जो सचिव असतो, तो असतो ग्रामसेवक. कोण असतो? ग्रामसेवक. आणि या ग्रामपंचायतीचं अंदाजपत्रक, ग्रामपंचायतीचं अंदाजपत्रक कोण तयार करतो? तर तो कोण करतंय? ग्रामसेवक. कोण करतंय? ग्रामसेवक या ग्रामपंचायतीचं अंदाजपत्रक तयार करत असतो आणि तो स्वतः ग्रामपंचायतीची सभा असती. ही ग्रामसभा वर्षातून किती ग्रामसभा भरतात? वर्षातून ग्रामसभेच्या 4 ग्रामसभा भरत असतात आणि त्या ग्रामसभेचा जो अध्यक्ष स्थान भूषवतो, तो कोण भूषवतो? सरपंच. कोण भूषवतो? आणि जो सचिवचा स्थान भूषवतो, तो कोण भूषवतो? ग्रामसेवक. आणि हाच ग्रामसेवक ज्या ग्रामपंचायतीमध्ये काय 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 निधी आला, काय आला, तो वाचून सांगण्याचं काम ते कोणाचं असते? ग्रामसेवकाचं. कोणाचं असते? ग्रामसेवकाचं काम असते. ही जी ग्रामपंचायत आहे आणि हिला अनुदान देण्याचं काम कोण करतं? कोण करतो? पंचायत समिती. आणि आपला जो ग्रामसेवक असतो, या ग्रामसेवकावर नजीकचं जे नियंत्रण असते, कायचं? जो ग्रामसेवक असतो, ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण, नजीकचे नियंत्रण. आणि तो नजीकचे नियंत्रण कोण ठेवतो? तो ठेवतो बीडीओ. कोण ठेवतो? बीडीओ. बीडीओ विचारतो की या ग्रामपंचायतला काय काय सुधारणा देण्यात आलेले आहे. याला सगळी माहिती ग्रामसेवकाला कोणाकडे द्यावी लागते? बीडीओकडे. ग्रामसेवकाकडे. तो असतो गटविकास अधिकारी. आणि हा गटविकास अधिकारी कोण निवडतं रे? याची निवड कोण करते? तर याची एमपीएससी. कोण निवड करते? एमपीएससी मधून गटविकास अधिकारी निवडला जातो. घटना समितीची भारतीय राज्य घटनेत उद्देश पत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे? काय? युएसए. काय? युएसए या देशाकडून आपण काय घेतलेली? उद्देश पत्रिका. काय घेतलेली? उद्देश पत्रिका घेतलेली आहे. ही जी उद्देश पत्रिका कोण तयार केली होती रे? उद्देश पत्रिका तयार, तर ही तयार केली होती पंडित जवाहरलाल नेहरू या व्यक्तीनं सर्वात पहिले काय केलं होतं पहा? उद्दिष्टांचा ठराव मांडला होता. कशाचा? उद्दिष्टांचा ठराव. तो उद्दिष्टांचा ठराव मांडला होता 13 डिसेंबर. उद्दिष्टांचा ठराव मांडला होता 13 डिसेंबर 1947 ला. कधी मांडला होता? 13 डिसेंबर 1946. किती मांडला होता? 13 डिसेंबर 1946 ला उद्दिष्टांचा ठराव मांडला होता 13 डिसेंबर 1946. आणि याच उद्दिष्टांच्या ठरावानुसार हे काय केलं होतं? उद्देश पत्रिका तयार करण्यात आली होती. काय केली होती? उद्देश पत्रिका तयार. आणि ती उद्देश पत्रिका तयार केली होती कोण्या व्यक्तीनं? पंडित जवाहरलाल नेहरू. परंतु जी भारताची संविधान सभा होती, या संविधान सभेनं हिला मान्यता दिली होती. काय केली होती? मान्यता. आणि ती मान्यता दिली होती 26 नोव्हेंबर 1949 ला मान्यता. काय केली होती? 26 नोव्हेंबर 1949 ला मान्यता दिली आपल्या उद्दिष्टांना. काय होतं? उद्देश पत्रिका होती. जी उद्देश पत्रिका म्हणजे काय? प्रस्तावना. काय होती? प्रस्तावना. उद्देश पत्रिका म्हणजे काय? प्रस्तावना. परंतु काय झालं होतं पहा, आपल्याकडं ही जी प्रस्तावना होती, प्रस्तावनेचं असं म्हणणं होतं काही जणांचं की प्रस्तावना ही भारतीय राज्यघटनेचा काय एक भाग नाही. परंतु आपल्याकडे काय आलं होतं? भारत सरकार विरुद्ध बेरबरी ऍक्ट. काय आला होता? भारत सरकार विरुद्ध बेरबरी ऍक्ट 1960 चा. कधीचा होता? 1960. त्यानुसार सांगितण्यात आलं होतं की प्रस्तावना ही भारतीय राज्यघटनेची मूळ प्रत नाही. पण त्याच्यानंतर एक परत खटला येतो, केशवानंद भारती खटला विरुद्ध केरळ राज्य. काय ते? केशवानंद भारती खटला विरुद्ध केरळ राज्य 1973. आणि त्यानुसार सांगण्यात येते की प्रस्तावना ही भारतीय राज्यघटनेची काय मूळ प्रत आहे. आणि त्याचनुसार 42वी घटना दुरुस्ती करतो आपण 1976 ला. आणि त्याचनुसार आपल्या उद्देश पत्रिकेमध्ये काय होतं? बदल होतो. काय होतंय? बदल होतोय. अन्यथा त्याच्या अगोदर त्याच्यात एकही बदल करण्यात आला नव्हता. ही जी उद्देश पत्रिका आहे, काय ती उद्देश पत्रिका, त्यांचं म्हणणं होतं की काही लोकांचं की उद्देश पत्रिका ही भारतीय राज्यघटनेची मूळ प्रत नाही. त्यासाठी आपण भारत सरकार विरुद्ध कोणता एक बेरोबरी ऍक्ट आणला होता आणि त्या ऍक्टनुसार सांगितलं होतं की भारताची उद्देश पत्रिका ही भारतीय संविधानाची मूळ प्रत नाही. परंतु त्याच्यानंतर परत बदल होतो 1973 ला. त्याच्यानंतर दुसरी एक काय होतं? एक आयोग होतो केशवानंद, जे खटला येतो केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य. आणि तो 1973 नुसार येतो आणि तो सांगतो की भारताची जी आपली उद्देश पत्रिका आहे ती भारताच्या राज्यघटनेची मूळ प्रत आहे. आणि त्यानुसार आपण पहिले 3 शब्द टाकतो. 42वी घटना दुरुस्ती करतो 1976 ला. समजलं? त्याच्यानंतर पहा फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे सर्वोच्च न्यायालयात रूपांतर कधी करण्यात आले होते? हे जे फेडरल कोर्ट होतं, काय होतं? आपल्याकडे पहिले जे सर्वोच्च न्यायालय होतं ना, त्या सर्वोच्च न्यायालयाच्या अगोदर आपण एक कोर्ट निर्माण केलं होतं दिल्ली या ठिकाणी. कुठे केलं होतं? दिल्ली. आणि त्या फेडरल कोर्टची स्थापना केली होती आपण. या फेडरल कोर्टची स्थापना झाली होती 1937 ला. कधी झाली होती? 1937 ला. याच्या अगोदर 1937 च्या अगोदर आपल्याकडे तो भारत सरकार कायदा 1935 चा. काय? भारत सरकार कायदा. सगळ्याला माहिती ना भारत सरकार कायदा?
भारत सरकार कायदा, आणि तो भारत सरकार कायदा येतो 1935चा, आणि याच भारत सरकार कायदा 1935चे मूळ महत्वाचे कायदे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये टाकण्यात आलेले आहे. आणि याच कायद्यानुसार आपण स्थापना करतो फेडरल कोर्ट. 1937ला फेडरल कोर्टची स्थापना होती दिल्ली या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी होती? दिल्ली या ठिकाणी फेडरल कोर्टची स्थापना होती. याचा जो पहिला सरन्यायाधीश असतो, कोण असतो? सरन्यायाधीश. फेडरल कोर्टाचा पहिला सरन्यायाधीश असतो तो असतो सर मॉरिस ग्वायर. कोण असतो? सर मॉरिस ग्वायर नावाचा मॉरिस ग्वायर हा व्यक्ती या फेडरल कोर्टच्या सर्वोच्च न्यायालयाचा पहिला काय असतो? सरन्यायाधीश. आणि त्याच्यानंतर 26 जानेवारी 1950 काय होतं? 26 जानेवारी 1950 सर्वोच्च न्यायालयात त्याचं काय करत? रूपांतर करण्यात येते. कशाचं? फेडरल कोर्ट. कशाचं करण्यात येते? असं विचारलं जातं की फेडरल कोर्ट हा कोणत्या ऍक्ट नुसार स्थापन करण्यात आलं होतं? तर कोणता ऍक्ट होता तो? 1935चा भारत सरकार कायदा. आणि त्याचा जो सरन्यायाधीश होता सर मॉरिस ग्वायर. संविधान सभेत अनुसूचित जातीचे एकूण किती सदस्य होते? काय रे? संविधान सभा. आपल्याकडे संविधान सभा जी निर्माण झाली होती, संविधान सभा, तर त्याच्यात सदस्य संख्या किती होती रे? 33. सर्वात पहिली संविधान सभा निर्माण करण्यात आली होती, त्या सदस्य संख्या पहा. सदस्य संख्या होती 389. किती होती? 389 सदस्य होते. कशाचे? संविधान सभेत. पण सर्वात पहिले कधी? याच्या अगोदर सांगितलं तुम्हाला 299, पण 299 फाळणीनंतर झाले होते. काय झाले होते? फाळणीनंतर तेवढे सदस्य राहतात 299. पण सर्वात पहिले सदस्य किती होते? तर 389. या 389 पहिले राज्याचे, यात पार राज्याचे सदस्य होते 292 सदस्य. किती होते? 292 सदस्य. आणि त्याच्यानंतर पाच प्रांत होता आपल्याकडे. काय होतं? नाही सॉरी, संस्थान. काय? संस्थानाचे होते 93 सदस्य. किती होते? 93 सदस्य. आणि जो प्रांत होता आपल्याकडे, जो प्रांत होता त्या प्रांताचे होते 4 सदस्य. किती होते? 4 सदस्य. 292, 93 आणि 4 हे तिन्ही म्हणून होतात 389. आणि आपल्याकडे त्याच्यानंतर एक फाळणी होती. काय होती? फाळणी. आणि त्या फाळणीनंतर फक्त 299 सदस्य संविधान सभेत काय होतात? राहतात. बाकी सदस्य काय होतात? वगळून जातात. म्हणून संविधान सभेत शेवटपर्यंत किती सदस्य राहिले होते? तर 299. आणि सर्वात पहिले जर विचारले तर होते किती? 389 विचारतात. 389 पैकी प्रांताचे सदस्य किती होते? तर 4. संस्थानाचे किती होते? 93. आणि राज्याचे एकूण सदस्य होते 292 सदस्य. आणि ही जी संविधान सभा होती, या संविधान सभेचे जे अध्यक्ष होता, पहिला अध्यक्ष कोण होता? अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कोण होता? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. विचारतात याचा उपाध्यक्ष काय? उपाध्यक्ष. तर उपाध्यक्ष सांगायचा एच मुखर्जी. कोण होता? एच मुखर्जी. संविधान सभेचा जर उपाध्यक्ष विचारला तर कोण सांगायचा? एच मुखर्जी. तर विचारतात संविधान सभेचा घटनात्मक सल्लागार काय? घटनात्मक सल्लागार. घटनात्मक सल्लागार. तर संविधान सभेचा घटनात्मक सल्लागार होता बी एन राव. कोण होता? बी एन राव. बी एन राव हा व्यक्ती घटनात्मक सल्लागार म्हणून मानण्यात गेलेला व्यक्ती कोण? बी एन राव. पण संविधान सभेचा. कशाचा? संविधान सभेचा. त्याच्यानंतर भारतीय विनिमय आणि विकास प्राधिकरण IRDA चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी? तर हैदराबाद. काय? कोणत्या ठिकाणी? हैदराबाद. आणि हा भारतीय विनिमय हा विकास प्राधिकरण चालू केलं होतं ते कोणत्या ठिकाणी सर्वात पहिले केलं होतं? तर हैदराबादला. कुठे केलं होतं? हैदराबाद. आणि याचं मुख्यालय कुठे? हैदराबादला. काही महत्वाचे मुख्यालय ते आपल्याला परीक्षेला विचारल्या जातात. मला सांगा युनोचं मुख्यालय कुठे? युनोचं मुख्यालय न्यूयॉर्क. कोणत्या ठिकाणी? न्यूयॉर्क. कोणत्या ठिकाणी? न्यूयॉर्कला युनोचं. त्याच्यानंतर मला सांगा युनेस्कोचं मुख्यालय पहा. युनेस्कोचं मुख्यालय पॅरिस. कोणत्या ठिकाणी? पॅरिस. त्याच्यानंतर युनेस्को झाल्यानंतर त्याच्यानंतर मला सांगा इंटरपोलचं मुख्यालय कुठे? इंटरपोलचं मुख्यालय लिओन, फ्रान्स. कुठे? लिओन, फ्रान्स. त्याच्यानंतर मला सांगा बिमस्टेकचं मुख्यालय सांगा. बिमस्टेक मुख्यालय. बिमस्टेकचं मुख्यालय ढाका, बांगलादेश. कोणत्या ठिकाणी? ढाका, बांगलादेश. ढाका, बांगलादेश. त्यानंतर मला सांगा WHOचं मुख्यालय कुठे? जिनिव्हा. कुठे? जिनिव्हा. त्याच्यानंतर मला सांगा नाटोचं मुख्यालय कुठे? नाटो, ब्रुसेल्स. कुठे? ब्रुसेल्स. त्याच्यानंतर मला सांगा सार्कचं मुख्यालय कुठे? सार्कचं मुख्यालय काठमांडू, नेपाळ. हे महत्वाचे काय आहेत? मुख्यालय आहेत. या मुख्यालयापैकी एक तरी मुख्यालय विचारल्या जातो. त्याच्यानंतर मला सांगा इस्रोचं मुख्यालय कुठे? इस्रोचं मुख्यालय कुठे? बेंगलोर. कोणत्या ठिकाणी? बेंगलोर. त्याच्यानंतर मला सांगा WTOचं मुख्यालय कुठे? जिनिव्हा. कोणत्या
कोणत्या ठिकाणी? WTO चं मुख्यालय जिनिव्हा. कोणत्या ठिकाणी? जिनिव्हा. आर्थिक आयोजनासंबंधी सर विश्वेश्वरय्या यांनी 1934 मध्ये कोणते पुस्तक लिहिले तर कोणतं रे? प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया. आणि हे पुस्तक कायसाठी होतं तर अर्थशास्त्रासाठी. कायसाठी होतं? अर्थशास्त्र. अर्थशास्त्रातील एक पुस्तक आहे आणि ते पुस्तक कोणत्या व्यक्तीने लिहिलं होतं तर व्यक्ती कोण होता? तो विश्वेश्वरय्या. कोण होता? विश्वेश्वरय्या या व्यक्तीनं 1934 मध्ये कोणतं पुस्तक लिहिलं होतं रे? हेल्ड इकॉनॉमिक्स फॉर इंडिया. कोणतं लिहिलं होतं? फॉर इकॉनॉमिक्स फॉर इंडिया नावाचं पुस्तक अर्थशास्त्रात लिहिलेलं पुस्तक आहे आणि तो पुस्तक लिहिलं होतं विश्वेश्वरय्या यांनी 1934 ला. रिझर्व्ह बँकेद्वारा निर्मित सर्व नोटावर हिंदी आणि इंग्रजी मिळून किती भाषेत लिहिले असतात तर किती भाषेत? 17 भाषा लिहिलेल्या असतात. आपली जी चलन असते, जी नोट असते, त्या नोटावर एकूण किती भाषा आहेत रे? 17. एक हिंदी आणि कोणकोणत्या भाषा आहेत? हिंदी आणि इंग्रजीतून मिळून या नोटवर सगळ्या भाषा असतात त्यात, पण एकूण किती भाषा आहेत? त्या 17 भाषा आहेत. भारतीय राज्यघटनेने किती भाषेला दर्जा दिलेला आहे? एकूण 22 भाषा आहे. किती भाषा आहे? 22 भाषा. 22 भाषांना घटनात्मक दर्जा. घटनात्मक दर्जा. बरं मला सांगा कोणत्या अनुसूचित भाषेत दिलेली रे? अनुसूची. जे भाषेसाठी अनुसूची ती 8वी अनुसूची. किती अनुसूची? 8वी अनुसूची. आणि ती 8वी अनुसूची आपण भाषेसाठी ठेवलेली आहे. ही जी रिझर्व्ह बँक आहे, रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 ला आपण काय केली होती? याची स्थापना केली होती. आणि ही स्थापना केली होती आपण याच्यासाठी आपण एक ऍक्ट आणला होता. काय आणलं होतं? 1934 ऍक्ट. काय आणलं होतं? 1934 ऍक्ट नुसार आपण स्थापना केली होती रिझर्व्ह बँक. काय स्थापना केली होती? रिझर्व्ह बँक. मला सांगा रिझर्व्ह बँकेचं जे याचा अध्यक्ष आहे, सध्याचा अध्यक्ष कोण आहे? संजय मल्होत्रा. कोण आहे? संजय मल्होत्रा. मला सांगा राहायचं राष्ट्रीयकरण. रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण झालं होतं 1949 ला. कोणत्या वर्षी झालं होतं? 1949 ला राष्ट्रीयकरण झालं होतं. आपल्याकडे सर्वात पहिले 14 बँकेचं राष्ट्रीयकरण झालं होतं. किती बँकेचं? 14 बँकेचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झालं होतं? 14 बँकेचे राष्ट्रीयकरण. पण ते 14 बँकेचं राष्ट्रीयकरण झालं होतं 1969 ला. कोणत्या वर्षी करण्यात आलं होतं? 1969 ला 14 बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं आणि ते राष्ट्रीयकरण केलं होतं इंदिरा गांधी. कोणत्या व्यक्तीने केलं होतं? इंदिरा गांधी. इंदिरा गांधीनं आपल्याकडं 14 बँकेचं राष्ट्रीयकरण सर्वात पहिलं राष्ट्रीयकरण करून आणलं होतं 1969 ला. आणि या बँकेचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे 1949. कोणत्या? रिझर्व्ह बँक. कोणती बँक? रिझर्व्ह बँक. आणि या रिझर्व्ह बँकेने या रिझर्व्ह बँकेची जी नोट असती, या नोटावर कोणाची स्वाक्षरी असते रे? याचा जो कोण असतो? गव्हर्नर. कोण असतो? गव्हर्नर. हा जो गव्हर्नर असतो, परंतु 1 रुपयाचे जे चलन असते त्या 1 रुपयाच्या चलनावर या गव्हर्नरची साईन केलेली नसती. तो कोण असतो? तो वित्त सचिव. कोण असतो? वित्त सचिव. जो 1 रुपयाचा शिक्का असतो त्या शिक्क्यावर आपला जो वित्त सचिव असतो त्याची स्वाक्षरी केलेली असते, त्याच्यावर गव्हर्नरची स्वाक्षरी केलेली नसते. त्याच्यानंतर 1944 मध्ये भारत सरकारने योजनाबाबत कोणता विभाग सुरू केला? एक नियोजन आणि विकास विभाग. 1944 यावेळी आपल्याकडे 1944 भारत सरकारने ज्या नियोजनाबाबत काय केलं होतं? नियोजन तयार करायचं जे आयोग निर्माण करण्यात आला होता, त्यासाठी आपण 2 ज्या योजना सुरू केल्या होत्या. एक होता नियोजन आणि एक होता विकास विभाग. आणि त्याच्यानंतर 1900 आपण नियोजन आयोगाची सुरुवात कधी केली होती? नियोजन आयोग. आपल्याकडे नियोजन आयोग आणला होता. आपण काय आणलं होतं? नियोजन आयोग कधी जाईल? नियोजन आयोग 1950 कधी जाईल? नियोजन आयोग. आणि आता आपण त्याच्यानंतर नियोजन आयोग बंद झाला आणि त्याच्यानंतर काय आलं होतं? नीती आयोग. कोणता आयोग आला होता? नीती आयोग. आणि नीती आयोग निर्माण झाला होता 2015. नीती आयोग कधी जाईल? 2015. या नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष आणि या पहिल्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष होता पंडित नेहरू. कोण होता? पंडित नेहरू. आणि आपल्याकडे आला होता नंतर आला होता नीती आयोग. कोणता आयोग? नीती आयोग. आणि त्या नीती आयोगाचा अध्यक्ष पहिले तर विचारलं तर नरेंद्र मोदी. कोण सांगायचं? नरेंद्र मोदी. कोण आहे? नरेंद्र मोदी. जर नियोजन आयोगाचा विचारला तर पंडित नेहरू आणि नीती आयोगाचा विचारला तर कोण? नरेंद्र मोदी. ग्रामीण बँकेची स्थापना केव्हा करण्यात आली होती? तर 2 ऑक्टोबर. कधी करण्यात आली होती? 2 ऑक्टोबर 1975 ला. ग्रामीण बँक. आपल्याकडे काय होतं? ग्रामीण बँक. आणि ही बँक होती कृषी. काय साठी होती? कृषी व ग्रामीण क्षेत्र या 2 क्षेत्रासाठी निर्माण करण्यात आली होती. कोणती? पहिली ग्रामीण बँक. कोणती बँक? ग्रामीण बँक. आणि या ग्रामीण बँकेचं मुख्यालय काय? मुख्यालय ते होतं युपीला. कोणत्या ठिकाणी होतं? युपी. मुरादाबाद. कोणत्या ठिकाणी होतं? मुरादाबाद या ठिकाणी या बँकेचं मुख्यालय होतं. कोणत्या?
ग्रामीण बँकेचं आपल्या इकडे आता स्थापन झाली पहा महाराष्ट्र ग्रामीण बँक. कोणती? महाराष्ट्र ग्रामीण बँक. आणि ती महाराष्ट्र ग्रामीण बँक या बँकेचं जे मुख्यालय ते संभाजीनगरला. कोणत्या ठिकाणी? छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी याच बँकेतून एक महाराष्ट्र ग्रामीण बँक निर्माण झालेली आहे. त्याचं मुख्यालय जर विचारलं तर सांगायचं कुठं? छत्रपती संभाजीनगर. 2 ऑक्टोबरला काय रे महत्वाचं? काय? गांधी जयंती. त्या दिवस आपण कोणता दिवस म्हणून साजरा करतो? अहिंसा दिवस. कोणता दिवस? अहिंसा दिवस. परत 2 तारखेला काय झालेलं आहे आपल्याकडे? अहिंसा दिवस. परत 2 तारखेला काय झालेलं आहे? पहिली ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आलेली होती नागोर या ठिकाणी 2 ऑक्टोबर 1900 कितीला? पहिलं पंचायत राज लागू करण्यात आलं होतं. पहिलं पंचायत राज आपल्याकडे पहिलं महाराष्ट्रातलं पंचायत राज 1 मे 1962 ला. आणि ह्या ज्या ठिकाणी कोणतं 2 ऑक्टोबर 1959 ला काय 59 पहिलं पंचायत राज लागू करण्यात आलं होतं नागौर राजस्थान. कुठे करण्यात आलं होतं? नागौर राजस्थान. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. विमाधारकांना अपघाती मृत्यू झाल्यास वारसाला किती रुपये देण्यात आले होते? तर किती देण्यात आले होते? 2 लाख. किती रुपये? 2 लाख. पण प्रधानमंत्री सुरक्षा योजना कोणत्या वर्षी सुरुवात करण्यात आली? कोणत्या वर्षी सुरुवात? तर याची सुरुवात झाली होती 2015. कधी करण्यात आली होती? 2015. आणि यावेळेस 2015च्या वेळेस आपल्या भारताचे अर्थमंत्री काय? भारताचे अर्थमंत्री जे भारताचे अर्थमंत्री ते होतं अरुण जेटली. कोण होता? अरुण जेटली. आणि या अरुण जेटलीने हे विधेयक पास केलं होतं. हे जे आपला जो अर्थसंकल्प होता अर्थसंकल्पित हे नियोजन मांडलं आणि त्यानुसार आपल्याकडे भारत सुरक्षा योजना चालू झाली. आणि त्यानुसार कोणत्याही व्यक्तीचा जर अपघाती मृत्यू जर झाला आणि त्या व्यक्तीचा विमा जर तयार केलेला असेल तर त्या व्यक्तीला किती रुपये मिळतात? 2 लाख रुपये मिळवले जात होते. अरुण जेटलीने हे विधेयक काय केलं होतं? राज्यसभेत व लोकसभेत काय केलं होतं? पारित केलं होतं. कोणत्या व्यक्तीनं? अरुण जेटलीनं. आणि त्याची सुरुवात झाली होती 2015. आणि 2015ला पहिले प्रधानमंत्री आपले भारताचे झाले होते. कोण? नरेंद्र मोदी. आणि याच नरेंद्र मोदींनी सुरुवात केलेली कोणती? प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. आणि त्यासाठी किती लाख रुपये दिले जातात? 2 लाख. भारतामध्ये सर्वात पहिल्या ट्रेझरी बिलची सुरुवात केव्हा करण्यात आली? तर 1917. हे ट्रेझरी बिल म्हणजे काय? पहा आपलं जे भारत सरकार असते काय असते? भारत सरकार आपल्याला भारत सरकार अल्पमुदत कर्ज काय? अल्पमुदत कर्ज देणे. आणि त्या अल्पमुदत कर्ज देणे त्याला आपण म्हणतो ट्रेझरी बिल. काय म्हणतो? ट्रेझरी बिल. भारत सरकार आपल्याला जे अल्पमुदत कर्ज देते त्याला आपण म्हणतो ट्रेझरी बिल. आणि त्या ट्रेझरी बिलची सुरुवात करण्यात आली होती 1917 ला. आणि यालाच आपण म्हणतो मनी. काय म्हणतो? मनी ट्रान्झॅक्शन मनी ट्रान्झॅक्शन म्हणून याला ओळखलं जाते. कशाला? या ट्रेझरी बिलला. आणि भारत सरकार आपल्याला जे अल्प मुदत जे कर्ज देते त्याला आपण म्हणतो ट्रेझरी बिल. सुरुवात झाली होती 1917. त्याच्यानंतर पहा जीएसटी परिषदेचा अध्यक्ष कोण असतो? कोण असतो? केंद्रीय अर्थमंत्री. कोण असतो? केंद्रीय अर्थमंत्री असतो जीएसटी परिषदेचा अध्यक्ष. सध्या अर्थमंत्री कोणी? सध्या भारताचा अर्थमंत्री कोण? निर्मला सीतारामन. आणि या व्यक्तीने आपला अर्थसंकल्प आतापर्यंत किती वेळा अर्थसंकल्प मांडला? तर हिनं 6 वेळा अर्थसंकल्प मांडला आतापर्यंत. किती वेळा? 6 वेळा अर्थसंकल्प मांडलेला आहे. मला सांगा जीएसटी भारतात कधी लागू झाला? भारतात लागू झाला होता 1 जुलै 2017. कोणत्या वर्षी झाला होता? 2017 ला जीएसटी लागू झाला होता. भारतातलं पहिलं राज्य लागू. कोणत्या राज्यात भारतात पहिला जीएसटी लागू झाला? तर झाला होता आसाम. कोणत्या राज्यात झाला होता? आसाम. जर विचारलं दुसरे राज्य तर दुसरे राज्य सांगायचं बिहार. कोणत्या राज्यात झालं होतं? बिहार. आणि जर विचारलं शेवटचे राज्य तर शेवटचे राज्य सांगायचं जम्मू अँड काश्मीर. कोणतं सांगायचं? जम्मू अँड काश्मीर. आणि जर विचारलं की जगात पहिला जीएसटी लागू करणारा देश तर सांगायचा कोणता? फ्रान्स. कोणता आहे? फ्रान्स. विचारतात जीएसटीचा काय? ही जी भारतात जीएसटी परिषद आहे ना, या परिषदेचा जो उद्गाता आहे कोण? उद्गाता जर विचारला तर सांगायचा विजय केळकर. कोण सांगायचा? डॉक्टर विजय केळकर हा जीएसटी परिषदेचा उद्गाता म्हणून ओळखला जातो.
आपल्याकडे जीएसटी कोणत्या वर्षी लागू झाली होती? 1 जुलै 2017. जर भारतात विचारलं सर्वात पहिले कोणत्या राज्याने जीएसटी लागू केला होता, तर आसाम नंबर 2 ला केलं होतं, बिहार, आणि सर्वात शेवटचं राज्य होतं जम्मू अँड काश्मीर. आणि जगात पहिला जीएसटी लागू करणारा देश जर म्हटलं तर कोणता? फ्रान्स. कोणता आहे? फ्रान्स हा देश ओळखला जातो. आणि या जीएसटी परिषदेचा जो अध्यक्ष असतो तो कोण असतो? अर्थमंत्री. सर, ज्या वेळेचा कोणताही अर्थमंत्री असेल तोच तो वेळेचा जीएसटी परिषदेचा अध्यक्ष असतो. सध्या स्थितीला आपल्या जीएसटी परिषदेचा अध्यक्ष कोण व्यक्ती? निर्मला सीतारामन, एक महिला व्यक्ती आहे. भारताची राष्ट्रपती पण कोणी? एक महिला व्यक्ती आहे. समजलं? इथपर्यंत आता आपली राज्यघटना संपलेली आहे. तर उद्या आपण वळणार आहोत विज्ञान या विषयाकडे. समजलं? कोण काही अडचण सांगा.